तर फायनली राणीने मला उशा घेऊनच दिला. कामावरून आलोच होतो आणि पडलो होतो. तेवढ्यात राणीचा कॉल आला आणि तिने सांगितलं मला मंगळवार मार्केटला शॉपिंग करायला जायचं. तर मी गाडीची चावी घेतली आणि डायरेक्ट निघालो विरार मार्केटला. मार्केटला पोचलोच होतो. तेवढ्यात ही गर्दी. तर डायरेक्ट मार्केटला पोचल्या राणीने शॉपिंग करायला चालू केली आणि मी एका साईडला भांडी, रेनकोट, झुमर आणि पिशव्या बघत आतमध्ये शिरलो. तेवढ्यातच राणीला एक टी शर्ट भेटला. तिला खूप आवडलेलं होतं म्हणून तिने घेऊनच टाकलं. मार्केटमधला कचरा बघून तर माझी झोपच उडून गेली. पुढे गेलो आणि बेडशीट आणि कापड बघितलं. मला हे कापड खूप आवडलेलं होतं आणि हे टी शर्ट पण राणीने घेऊन नाही दिलं. पुढं गर्दीमध्ये चालता चालता भाजी मार्केटला पोहोचलो. पुढे जांभूळ आणि ड्रॅगन फ्रूट बघून माझ्या तोंडाला तर पाणीच सुटलं. पुढे गेलो आणि दिल्लीचे हे ताजमहल आमच्या विरारमध्ये कसे पोचले मी शॉकच झालो. आणि मला जे हवे होतं उषा ते राणीकडून मी मागूनच घेतलं. आणि पुढे मूषक राजांना भेटून आम्ही डायरेक्ट गणपती बाबाचे दर्शन केले. सुबक अशा मूर्त्या बघून आम्ही डायरेक्ट गेलो नाश्ता करायला. नाश्ता केला आणि मार्केटमधून थोडंसं सामान ठेवलं होतं ते घेतलं आणि डायरेक्ट निघालो घराकडे. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.